गणू नावाचा एक मुलगा आपल्या आईबाबांसोबत राहायचा. गणूची विठ्ठलावर खूप भक्ती होती. तो लहानपणापासूनच विठ्ठलाचे नाव घेण्यात अगदी दंड असायचा. एके दिवशी गणू नेहमीप्रमाणे देवासमोर हात जोडून उभा होता. आणि काय झाले माहीत आहे का? विठुराया, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्याशिवाय मला दुसरं काहीच सुचत नाही. विठ्ठल नामाचा नेटा, विठ्ठल नामाचा नेटा, प्रेम विठ्ठल मला तुला भेटायचं आहे. पण आई तर म्हणते की तू पंढरपूरला राहतोस. मी येऊ का रे पंढरपूरला तुला भेटायला? गणूचं हे सगळं बोलणं त्याची आई ऐकत असते. ती गणूजवळ येऊन म्हणते, बाळा, आपण गरीब आहोत. आपल्याला पंढरपूरला जाता येणार नाही. पंढरपूरला जाण्यासाठी एवढे पैसे आपल्याजवळ नाही. हे ऐकताच गणू अगदी निराश होतो आणि आईला म्हणतो, असं आहे का? तर मग विठ्ठलच इथे येईल मला भेटण्यासाठी. मी खूप मनापासून त्याला हाक मारेन, त्याचं भजन म्हणेन. बघ विठ्ठल येतो की नाही ते. आणि खरोखरच गणू देवासमोर हात जोडून अगदी तल्लीन होऊन विठ्ठलाची भक्ती करू लागला. ऐश्वर्या, दुसऱ्या दिवशी एक शेजारी गणूच्या घरी आली. गणूला असं विठ्ठलाला आळवताना पाहून ती म्हणाली, असा काय हा मुलगा? याला काय वाटतं विठ्ठल याला भेटायला येईल? हा तर एक गरीब सामान्य मुलगा. याला भेटायला काय येणार आहे विठ्ठल? अजबच आहे बाई. गणू मात्र तसाच विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेला असतो. काय चमत्कार! साक्षात विठ्ठल गणू समोर प्रकट होतो आणि म्हणतो, गणू, तुझ्या भक्तीमुळे आज मी इथे आलो. आणि तुझ्या भेटीची मला ओढ लागली. गणूने डोळे उघडून पाहिले तर साक्षात विठ्ठल समोर उभे होते. विठ्ठला, तू खरंच आलास. मी धन्य झालो विठुराया, मी धन्य झालो तुझ्या दर्शनाने. बघितलं ना, परमेश्वर आपली भक्ती पाहतो, संपत्ती नाही. परमेश्वराकडे गरीब श्रीमंत असं काही नसतं. आपणही गणूसारखी भक्ती करूया आणि त्याच्या चरणी नतमस्तक होऊया.